कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है। एका जंगलामध्ये दोन वाघ राहू शकत नाही, एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाही, एका राजसिंहासनावरती दोन राजे राहू शकत नाही, मग एका मॅच मध्ये दोन चॅम्पियन कसे राहू शकतील। पहिला बॉल अभय बॉलिंग मार्कवर, पहिला बॉल ऋतिक साठी फटका दमदार, मेड ऑफला बीट करत चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला पळतोय। सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, दोन धावा सहज रीतीने होत असताना कंप्लीट। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। हिरा 11 विपक्ष दोस्ती 11 अशी पहिली मॅच येऊन ठेपली आहे सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही मातब्बर संघ इन ऍक्शन मध्ये आणि सागरजी लोखंडे सर डोळ्यामध्ये तेल घालून ही मॅच एन्जॉय करतात। त्यांचं देखील भविष्य या मॅच वरती अवलंबून आहे। फटका सुंदर आहे ऑन साइडला, लॉंग ऑन मध्ये लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह पाहायला मिळते। सिंगल कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, दोन धावा कंप्लीट आहेत। चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल। ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट, पहिले दोन बॉल दोन चेंडू, दोन सिंगल दोन डबल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले। सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि मैदानावरती 4 धावा ज्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील। सागरजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी, ऋतिक यांच्यासाठी 3 चेंडू 3 षटकार मारले तर मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज मैदानावरती आपण पाहू शकतो। सिंगल साठी ढकलण्यात आलेला आहे। एकदा होईल 8 टीमच्या टोटल मध्ये, टीमची टोटल धाव फलकावर जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती। पुढील मॅच SSK आणि NPB पावशीपाडा दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित राहायचे ही विनंती असेल। मिड मॅच मध्ये वेळ वाचवणं फार गरजेचं। आजच्या संपूर्ण दिवसामध्ये तब्बल 10 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत, सो वेळ वाचवणं गरजेचं राहील। सुपर ओव्हरच्या देखील भरपूर साऱ्या मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत एक्स्ट्रा, मग त्यासाठी देखील भरपूर वेळ लागेल। त्यामुळे रिक्वेस्ट विनंती असेल की मॅच आपण सुरू करणार आहोत, त्यासोबत टॉस देखील अल्टरनेट आपण घेणार आहोत। यावेळेस चेंडू तेज तर्राट पाहायला मिळतोय मैदानावरती, रनआउटची संधी जरूर असेल, इथे झालेली मिस्टेक आणि त्यावरती विकी शेलार सरांचा इशारा येतोय। वाईट +1, दोन धावा 8 टीमच्या टोटल मध्ये, टीमची टोटल धाव फलकावर 7 पाहायला मिळेल। पहिले दोन बॉल दोन डबल, त्यावर आली सिंगल, त्यानंतर आपल्याला पाहायला मिळते वाईट +1, एकूण 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये, टीमची टोटल धाव फलकावर 7 धावा आपल्याला पाहायला मिळतील। षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। सध्याच्या स्थितीला मार्गस्थ आहे जो मात्र पहिलं अभय लचके, जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहेत। स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला ऋतिक पाहायला मिळतात। हा चेंडू वाईड असेल, अवांतरची धाव फलकावर 8, एका धावेच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील। जाऊन पोहोचतील 8 या आकड्यावरती, 8 ऑन द बोर्ड, 8 धावा धाव फलकावरती। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे आणि मैदानावरती आपण पाहू शकतो भरपूर सारा गरमाहटचा माहोल आहे। कारण मॅच अगदी रफ अँड टफ मॅच, हा वोल्टेज मॅच टाइट सिच्युएशन वरती आहे। जो संघ जिंकेल तो संघ नक्की या मॅच मध्ये आपला वर्चस्व गाजवेल। आणि त्यासोबत यावेळेस फटका दमदार, फटका लाजवाब, बॉल चाललाय वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेला, जिथे 2 धावा कंप्लीट झाल्यात। मैदानावरती 2 धावा ज्या मात्र होत असताना कंप्लीट आणि 2 धावांच्या साथीने धाव फलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील। येस, तिसऱ्या पंचांची मागणी लाईव्ह चेक करूया आपण, टेक्निकल टीम आहे आपल्याकडे, सो आपण चेक करूया। सेफ आहे, 2 धावा सेफ आहे। दोन्ही संघांचे 12th मॅन आहेत, बघितलं, सेफ आहे। 2 धावा 8 टीमच्या टोटल मध्ये, 4 ते 5 फूट लांबीवरती हा चेंडू अडवण्यात आलाय। योगेशजी मसोंडे सर, जिथे कमी तिथे आम्ही, या समीकरणाला जागणारा व्यक्तिमत्व, एक दमदार व्यक्तिमत्व आहेत, एक चांगले खेळाडू आहेत आणि सिरीजच्या रेस मध्ये अगदी प्रबळ दावेदार आहेत आमचे योगेशजी मसोंडे सर। स्क्वेलिक पंचांच्या भूमिकेमध्ये ते आम्हाला पाहायला मिळतील। मैदानावरती विकी शेलार सर आम्हाला पाहायला मिळतील, जे मात्र मेन पंचांच्या भूमिकेमध्ये। जेपी पॅनलची संपूर्ण टीम आज आमच्या सोबत जॉईन झालेली आहे। सलगचे 3 दिवस जेपी पॅनलची संपूर्ण टीम, पंचांची भूमिका फार अप्रतिम आहे। मैदानावरती इथे मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे, खोदून काढायचा प्रयत्न जरूर होता। मैदानावरती
एक धाव जी मात्र कंप्लीट झाली एका धावेच्या साथीने. धावफलकावरती 11 आपल्याला पाहायला मिळतील. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. पहिला बॉल जो मात्र डबल, त्यानंतर सिंगल, त्यानंतर वाईट+1, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौथा बॉल डबल आणि पाचव्या बॉलवरती सिंगल. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आहे. याच दरम्यान आपण पाहू शकतो राज्याभिषेक आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे योगेशजी पवार साहेब, त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत. मैदानावरती आपण पाहू शकतो लिटकट खेळायचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही आहे. डॉट बॉल होत असताना समाप्ती. अशा रीतीने षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 11 पाहायला मिळेल. 11 ऑन द बोर्ड. 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती होत असताना समाप्त. सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहू शकतो आदरणीय विठ्ठल शेठ पावशे साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. त्यांचं करूया आपण मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष असं स्वागत. तसेच योगेशजी इंद्रीकर सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते ॲज अ ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम अंबरनाथ योगेश इंद्रीकर सर आपल्याला जॉईंट होतील. त्यांचं कौतुक करूया का मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांची देखील वर्णी आपल्याला पाहायला मिळते. मग तो आदर्श चषक असेल, धडाकेबाज चषक असेल, किंबहुना भरपूर मोठ्या स्पर्धा आहेत ज्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगल्या प्रकारची पंचांची भूमिका सरांची आपल्याला पाहायला मिळते. असे आमचे योगेश इंद्रीकर सर, त्यांचं करूया आपण कांबा प्रीमियर लीग सीझन नंबर 4च्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आपल्याला 11 पाहायला मिळतील. आता मात्र षटक क्रमांक दुसऱ्या मैदानावरती सुरू. दीपेश शाह खांद्यावरती जबाबदारी. या मैदानावरती फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सहाय्याने. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मैदानावरती रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या सत्रापासून ज्या वेळी येतात योगेश सर त्यावेळेस पासून काम भरपूर सारं मेहनत त्यांच्या माध्यमातून घेतली जाते. तिथे योगेश मसोंडे आणि इथे आपल्याला योगेशजी पवार सर पाहायला मिळतील. दोघांचं विशेष कौतुक करणं बनतं. आणि याच दरम्यान आपण पाहू शकतो आदरणीय विठ्ठल शेठ पावशे साहेबांची उपस्थिती आमच्या कांबा प्रीमियर लीग 2024 ला लाभली आहे. दोघांचं करूया आपण, सरांचं करूया आपण मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती हा स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. दीपेशच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 13. 13 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 चेंडूंचा खेळ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. शिल्लक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या स्थितीला. इथे झालेली मिस्टेक 1 ला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि तोपर्यंत मैदानावरती 2 धावा कंप्लीट झाल्यात. मिस्टेक आणि मिस्टेक वरती खऱ्या अर्थानं ही 1 धावेची मोहर. एका धावेच्या साथीने 1+ धाव अजून आपण पाहू शकतो. 2 धावा ऍड होतील टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल धावफलकावर 15 पाहायला मिळेल. पहिल्या बॉल वरती डबल, त्यानंतर दुसरा बॉल आला डॉट. तिसऱ्या बॉल वरती देखील डबल आपल्याला पाहायला मिळाली. मैदानावरती फटका सुंदर मिड विकेटच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. वन्स अगेन जयच्या माध्यमातून थ्रो चांगला. कलेक्शन देखील लाजवाब. मात्र मैदानावरती 2 धावा कंप्लीट. वन्स अगेन टीमची टोटल धावफलकावर या 2 धाव्यांच्या साथीने 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती. सुस्वागतम जेपी पॅनलचे सर्व आणि वन ऑफ द टॅलेंटेड अँड वन ऑफ द मोस्ट इम्प्रेसिव्ह अंपायर इन टेनिस बॉल क्रिकेट, ज्यांच्या माध्यमातून जेपी पॅनलची स्थापना करण्यात आली आणि टेनिस बॉल क्रिकेटला एक फेअर क्रिकेट म्हणून इंट्रोड्यूस करण्यात आलं. असे जेपी पॅनलचे सर्व आदरणीय जयजी पवार सर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. करूया त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक सहर्ष असं स्वागत. असं म्हटलं जातं की क्षेत्र कुठलेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर मात्र यशाला देखील पर्याय नसतो. जय सरांच्या माध्यमातून प्रामाणिक कष्ट आणि अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या माध्यमातून जेपी पॅनलची स्थापना केली आणि आज प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटरच्या हृदयावरती अधिराज्य करणारा घटक आणि पॅनल कुठला असेल तर ते जेपी पॅनल. आणि त्या जेपी पॅनलचे सर्व आमचे जय पवार सर इथे आले आहेत आमच्या विनंतीला मान राखून. कारण खऱ्या अर्थानं एक मोठी स्पर्धा आणि या मोठ्या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं
आपण पाहू शकतो. हलकर्जी पळा चालत नाही अशा या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो सरांची उपस्थिती पाहायला मिळते. अगदी घारीची तीक्ष्ण नजर, असं म्हटलं जातं की चिते की चाल बास की नजर और जेपी पैनल के अंपायर्स के डिसीजन पर कभी संदेह नहीं करते. जेपी सरांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानावरती 5 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 आपल्याला पाहायला मिळेल आणि अजूनही जर पाहायला गेलं तर शेवटचा 1 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. लॉंग ऑनचा फिल्डर डाऊन द बॉल आले. कॅच झाली आहे ड्रॉप. मैदानावरती 2 कंप्लीट झाल्या धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे झालेली मिस्टेक धोक्याची घंटा. मात्र 3 धावा कंप्लीट आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट. चित्याची चपलाई, वाऱ्याचा वेग आणि सस्याच्या गतीने 3 धावा इथे कंप्लीट केल्या. एंड ऑफ सेकंड ओव्हर. दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 22 पाहायला मिळेल. मैदानावरती आपण पाहू शकतो 2 षटकांची समाप्ती. टीमची टोटल धावफलकावरती 22. संधी असेल डीजे प्रशांतला. प्रीमियर लीगच्या वतीने आपण शुभेच्छा देऊया. आज आकाश करकरचा वाढदिवस आहे. पाहूया रिटर्न गिफ्ट आपल्याला संघाला देऊ शकेल का. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो एक चांगली क्रीडा स्पर्धा आणि या चांगल्या क्रीडा स्पर्धेमध्ये आज तुम्हाला तुमचं आव्हान टिकवायचं असेल तर मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. सातत्याने आपण पाहू शकतो मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी जर तुमच्या माध्यमातून होत असेल तुम्हाला विजय भवा असा आशीर्वाद मिळतो. मात्र एक मिस्टेक आणि रोड खऱ्या अर्थानं तुमच्या घराच्या दिशेला. अशी क्रिकेटमध्ये भरपूर सारे समीकरण आपल्याला पाहायला मिळतात. चुकीला माफी नाही आहे आणि त्यानंतर मैदानावरती तुमच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची कामगिरी देखील अपेक्षित असते. लक्ष्मण कांबळे आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र तिसऱ्या षटकामध्ये नो रिटेक इन द क्रिकेट असं समीकरण असतो. चुकीला माफी नाही आहे. पाहूया लक्ष्मणच्या माध्यमातून तिसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार. मैदानावरती फटका सुंदर पुलचा देखना स्ट्रोक. कार्पेटच्या सानी चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल होते. झालेली मिस्टेक दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केलंय. मैदानावरती जिथे 1 होती तिथे मिस्टेकच्या आधारे 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांच्या साथीने स्कोरबोर्ड मूव्ज ऑन 24.
24 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक धावेवरती टाळ्या वाजवल्या जात आहेत सागर दादांच्या माध्यमातून, कारण माहिती आहे हा संघ जर चांगला खेळला तर मात्र आम्ही इन होऊ आणि इथे प्रत्येक गोष्ट फार महत्वाची आहे. मैदानावरती फटका लाजवाब आहे पॉइंटच्या दिशेला, बॅकवर्ड पॉइंट मध्ये सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती बघता बघता गोष्टांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय जिथे एक धाव होईल. 8 टीमची टोटल धावफलकावर आपल्याला 25 पाहायला मिळेल. 25 ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती जेपी पॅनलचे 3 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. 3 दिवस फार चांगल्या प्रकारची आपण पाहू शकतो. पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये मॅन फ्रॉम खंबालपाडा विकी शेलार सर. स्क्विलिक पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील योगेश इंद्रीकर सर मॅन फ्रॉम अंबरनाथ. आणि खऱ्या अर्थाने जेपी पॅनलचे सर्व अर्थात जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण आपल्याला तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. खूप चांगली पंचांची भूमिका सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय रतनबुवा पाटील चषक असेल, केंद्रीय राज्यमंत्री चषक असेल, आदर्श चषक असेल, धडाकेबाज चषक असेल, नामांकित स्पर्धांची यादी घ्या आणि त्या नामांकित स्पर्धेच्या यादीमध्ये जे आयोजक असतात त्या आयोजकांची पहिली पसंती असणारं कुठलं जर पॅनल असेल तर त्या पॅनलचं नाव आहे जेपी पॅनल. त्या जेपी पॅनलचे सर्व आपल्यासोबत देखील जॉईन झालेले आहेत, त्यांचं देखील कौतुक करूया. भरपूर सारी ऑफिशियलची भूमिका, टेनक्रिक लाईव्ह त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. संदीपजी घायाळ सर, आमचे म्हात्रे सर असतील, त्या समवेत कुणालजी म्हात्रे सर, धनराजजी म्हात्रे सर यांची वाहिनी आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने चांगल्या प्रकारचं कार्य आपल्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटल्यावरती पाहायला मिळतो. आज क्रिकेटला ग्लॅमर आलंय कोणामुळे, ते आमची संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट टीम, तर त्यांचं देखील कौतुक करूया. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते तर रनआउटची संधी असेल, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये, झालेली मिस्टेक. एकाला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा कंप्लीट, 1 धाव कंप्लीट आहे. डॉट बॉलला 1 मध्ये कन्वर्ट केलंय, माफ करा. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील त्या मात्र 28 या आकड्यावरती. 28 ऑन द बोर्ड. 28 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय, अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच. विनंती असेल NPB पावशेपाडा टीमचे कॅप्टन जीवन दोरे उपस्थित आहेत. SSK एंटरप्राइजेस संघाचे देखील कॅप्टन उपस्थित आहेत. मैदानावरती फटका लाजवाब मिड विकेटच्या दिशेला, बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेटला क्लिअर करा ऋतिकच्या पाठ मधून KPL षटकार. आदरणीय विवेक शेठ पावशे साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज या षटकारासाठी ऋतिकला आले. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 34 पाहायला मिळेल. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त झाले. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती 34 आहे. या षटकामध्ये काय लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. इंडिव्हिज्युअल ऋतिकचा विचार केला, एकारी किल्ला लढवतोय. 29 इंडिव्हिज्युअल त्याची खेळी, आणि या खेळी आवडली असेल टाळ्या व्हायला हरकत नाही. मोक्याच्या क्षणी आलेले हे धावा इथे संजीवनी प्रदान करतील. आणि ऋतिकने देखील सांगितलं, जब मसले बडे होते अपने टीम के लिए हम खडे होते. आणि मैदानावरती तो देखील टाळ ठोकून उभा आहे आणि सांगतोय की राजे तुम्ही पुढे व्हा, खिंड मी लढवतोय. आणि मैदानावरती काय कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो इथे फाईन लेग मध्ये झालेली मिस्टेक, थोडीशी बॅटरच्या माध्यमातून कॅच कंप्लीट आहे. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. आकाश खरकर बड्डे बॉय, छोट्याची खेळी समाप्त. छोट्या बॅक टू दी पवेलियन. मैदानावरती 4थ्या षटकाला सुरुवात झाली आहे. जे आपल्याला पाहायला मिळतील जय भोईर ज्यांनी खूप चांगली कामगिरी पहिल्या बॉल वरती केली आहे. मैदानावरती कुणालचा बॅट मधून फटका लाजवाब. स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक
चांगला चेंडू होता, मात्र या बॉल वरती आलेला हा दर्जेदार कुणालच्या पाठ मधून KPL चौकार. विवेकजी पावशे यांच्या माध्यमातून चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. सुस्वागतम सुस्वागतम राकेशजी वाळिंबे साहेबांची उपस्थिती आम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेसाठी. डॅशिंग पर्सनॅलिटी. आज ड्रेसिंग देखील हार्ड आहे राकेश दादाची. आज मला वाटतंय 4 ते 5 गुल मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल धावफलकावरती 39. काल खर्चा किया है तो चर्चा होनी मागती है आणि चर्चा देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण थोडीशी करू. मैदानावरती चांगला चेंडू, इथे रनआउटची संधी डेफिनेटली असेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो चांगला पाहायला मिळतोय. फलंदाज कुणालची खेळी होत असताना समाप्त. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती कुणाल बॅक टू दी पवेलियन. आदरणीय उमेश शेठ ठाकरे साहेबांना, साहेब आपण या व्यासपीठावरती, तुमची जागा आमच्या हृदयामध्ये आमच्या व्यासपीठावरती आहे. विनंती असेल आपण या व्यासपीठावरती स्वागत आहे आपलं. तसेच आदरणीय पंकज शेठ बनकरी साहेबांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. SSK आणि NPB पावशेपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनचं कौतुक करूया. आदरणीय देवीदासजी बेलवले साहेबांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मैदानावरती फटका लाजवाब, बॉल निघून चाललाय सीमारेषा पलीकडे, मात्र सिंगल आहे की चौकार आहे हे आपण पाहूया. मॅनेजमेंट टीम आपल्यासोबत ते चेक करतीये. चौकार असेल. 4 धावा, धावा देखील येत आहेत. यस डीजे. थँक्यू सो मच. आदरणीय दिलीप शेठ चव्हाण साहेबांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत. साथीदार आहेत, पार्टनर आहेत उमेश शेठ यांचे. उमेश शेठना देखील विनंती आहे आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळते, मात्र धावेंचा प्रयत्न आणि फलंदाज देखील होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. 3+ रनआउटची विकेट. SK एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन तसेच NPB पावशेपाडा टीमचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करा. 46 धावा बनवल्या गेल्यात. 47 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया 47चं टार्गेट मैदानावरती चेस केलं जाईल की डिफेंड केलं जाईल. आदरणीय विठ्ठल शेठ पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. SSK आणि NPB दोन्ही संघांचे कॅप्टन, चला टॉस साठी आपण रिपोर्टिंग करायचं आहे. जीवन दोरे, चला आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्या. NPB पावशेपाडा टीम म्हणजे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकतो एक चांगला संघ आहे, यंगस्टरनी भरलेला. दुसरीकडे मागील वर्षीचा चॅम्पियन संघ यावर्षी देखील चॅम्पियन सारखा खेळतोय. 2 मॅच जिंकला, 1 मॅच हारला. ही देखील अटीतटीची लढाई आहे आणि पाहूया कोण जिंकेल कोण हरेल. NPB पावशेपाडा संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल SSK एंटरप्राइजेस या टीमचे कॅप्टन, दोन्ही संघांचे कॅप्टन, चला टॉस साठी आपल्याला रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे. विठ्ठलजी पावशे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करणार आहोत. NPB पावशेपाडा संघ, चला या टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे.
46 धावा धावफलकावरती 47 धावांचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया 47 धावा चेस केल्या जातील की डिफेंड. धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो वेल्वेट व्हॉइस ऑफ वरपचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे आणि सातत्याने मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये ज्यांची वर्णी लागते. डे नाईट बिझी शेड्यूल असतो असे आमचे सर्वांचे लाडके प्रथमजीत चव्हाण सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत खेळाच्या पुढच्या सत्रामध्ये, जिथे 47चं टार्गेट असेल. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. दरम्यान आपण पाहू शकतो निलेशजी ठाकरे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचा संघ सध्याच्या स्थितीला भन्नाट फॉर्म मध्ये बॅक टू बॅक 3 मॅचेस जे मात्र आपण पाहतोय विजयी झालेत आणि त्यानंतर मात्र विजयरथ अजूनही त्यांचं चालू आहे. जर पाहायला गेलं तर सागरजी लोखंडे साहेबांच्या माध्यमातून आज आपल्याला नाश्त्याची सोय झाली आहे. त्यांचं देखील खूप खूप आभार असेल. अन्नदेवता सुखी भव असं आपण म्हणतो आणि सागर दादांना देखील आपण देणार आहोत खूप साऱ्या अशा शुभेच्छा. विनंती असेल एनपीपी पावशेपाडा टीम आपले स्किपरला त्वरित पाठवायचे. एनपीपी पावशेपाडा आपल्या स्किपरला त्वरित पाठवा. मॅचला सुरुवात होणार आहे. एका बाजूला आपण पाहतोय हिरा 11, दुसऱ्या बाजूला दोस्ती 11 असे दोन संघ तुल्यबळ मातब्बर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. राजा तो राजा बाकी सारी प्रजा सबसे बड़ी ताकत से बड़े हम और आज पंगा लिया है तो देखते किसमें कितना है दम. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये पंगा घेतलाय आणि इथून मात्र जो संघ हरेल त्याचा मात्र क्वालिफाईंग सिच्युएशन मध्ये सिनेरिओ मध्ये थोडस अवघड जे मात्र पोझिशन असेल. बघूया काय होईल. 24 चेंडूंमध्ये 46 धावांची गरज 47 धावांची गरज असेल. एनपीबी पावशेपाडा टीम आपल्या स्किपरने त्वरित यायचे. पहिला चेंडू चांगला फटका पाहायला मिळतोय. पुल केलाय बॉल चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. पहिला चेंडू आपण पाहू शकतो प्रवेशच्या माध्यमातून चांगली अशी गोलंदाजी जी मात्र आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहू शकतो 2 धावा ज्या मात्र अर्जित करण्यात येतात. प्रवेश जे मात्र बॉलिंग मार्क वरती तयार आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय मिड विकेटला. चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि रॉंग एंड वरती जी मात्र फेकी झाली होती. प्रेझेन्स ऑफ माइंड तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहत होते. 1 शॉट रन आपण पाहू शकतो. अगदी ही जर विकेट घेतली असती ना मी म्हणेल मॅच मध्ये पूर्ण प्रकारे शिरकाव नाही तर वर्चस्व मॅच 70-30 झाली असती. कारण जर पाहायला गेलं सचिन राठोड एक विस्फोटक असा फलंदाज आहे ज्याच्या माध्यमातून आपण पाहतो मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. जीबी ब्लास्टर संघाविरोधामध्ये मला आठवतोय खूप चांगली अशी कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली होती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 3 आकड्यावरती. तुमच्याकडे प्रेझेन्स ऑफ माइंड असणं गरजेचं आहे. करो या मरो ही सिच्युएशन आहे. अगदी खेळाडू कक्षामधून जितकी चिंता नव्हती त्यापेक्षा जास्त आमच्या सागर लोखंडे दादांच्या चेहऱ्यावर चिंता होती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. ओटीटी ओ द टॉप मारलेला फटका. बॉल चाललाय पॉइंट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. चौकार येतोय फलंदाज सचिन राठोडच्या बॅट मधून. चौकार जो मात्र आपण पाहतोय चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 7 या आकड्यावरती.
47 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये सेट आहे. पंचांकडे कटाक्ष टाकण्यात येतोय, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, जो मात्र आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल येतोय. व्हाईटच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 8 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ अगदी श्रीलंकन शैलीमध्ये अपील होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. यानंतर होणारी मॅच SSK आणि NPB पावशेपाडा दोन्ही टीमच्या स्कीपरला विनंती आहे आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचं. फुल टॉस चेंडू होता, चांगला फटका पाहायला मिळतो. ड्राईव्ह केला, लॉंग द वी चेंडू स्टिअर होतोय, थोडीशी मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. फंबल झालेत, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड. आय कॉन्टॅक्ट आपल्याला पाहायला मिळते. पुनश्च एकदा एक शॉट धाव आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे फक्त आणि फक्त एकच धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. ऐन मोक्याच्या क्षणी जी मात्र आपण पाहू शकतो थोडीशी हलगर्जीपणा होत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. तर सोबतच जर पाहायला गेलं तर सचिन राठोड यांच्या माध्यमातून कुठेतरी कॉन्सन्ट्रेट होत नसताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील विकी शेलार, मॅन फ्रॉम खंबालपाडा. तर सोबतील योगेशजी इंद्रीकर सर, मॅन फ्रॉम अंबरनाथ आपल्याला पाहायला मिळतील. इथे फटका चांगला आहे, बॅकफुटला आले, रूम क्रिएट केला, बॉलला पॉइंट रिजन मध्ये ट्रॅव्हल केलाय. 2 धावा झालेत कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट होतील. ॲज अ तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतो GP पॅनलचे सर्वा सन्माननीय आदरणीय जय पवार सर देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. तर एका गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे, जरी मॅच दोस्ती 11 संघ जिंकला तर मात्र ते क्वालिफाईंग राऊंड मध्ये पोहोचतील, क्वालिफाय होतील. या गोष्टीची नोंद करून घ्यायची. परंतु इथून हिरा 11 संघ जर जिंकला तर हिरा 11 SPK सुपर किंग्स आणि त्या सोबतीला आणि दोस्ती 11 हे तिन्ही टीमच्या कॅप्टननी आमच्याकडे यायचे आणि त्यानंतर मात्र त्यांनी त्यांचे 3 बॅटरांचे नाव आम्हाला सांगायचे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय, अप्रतिम फटका. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. बॉल सीमा पार आलाय हा षटकार. टॉस जिंकला NPB पावशेपाडा संघाने. डिसिजन आहे त्यांचा फिल्डिंगचा बॅटिंगसाठी SSK एंटरप्राइजेस संघाला इन्व्हाइट केलाय. थँक्यू सो मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच प्रसन्न चव्हाण. आपण पाहतोय पहिल्या षटकाची समाप्ती होती. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. 2 जर पाहायला गेलं तर शॉर्ट धावा होत्या, त्या देखील आल्या असत्या. 20 धावा झाल्या असत्या, कुठेतरी फ्रंट फुटला असं, परंतु हरकत नाही. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत आपल्याला. इथे चांगला फटका आहे, बॉल हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक होते, झाली आहे चुकी. तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतो दुसरा जीवनदान मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 2च्या मदतीने. आपण पाहतोय 20 या आकड्यावरती 20 रन ऑन दी स्कोर कार्ड. षटक क्रमांक मार्गस्थ आहे.
जो मात्र दुसरं ऋतिक सुरोशे आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती तयार आहे, ज्याच्या माध्यमातून वैयक्तिक 38 धावांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं होतं. पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम अशी फटकेबाजी केली होती. एक चौकार, एक षटकार, त्यासोबत 2 तिहेरी धावा देखील त्यांनी काढल्या होत्या. यावेळेस देखील चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट वरती आले, त्यानंतर फक्त आणि फक्त दिशा दाखवली. फटका चांगला पाहायला मिळतोय आणि बॉल चाललाय. पंचांच्या निर्णयाचा वाट पाहावी लागेल आपल्याला. आपण पाहू शकतो बॉल सीमारेषा पलीकडे. बॉल सीमारेषा पलीकडे चाललाय. चौकार जो मात्र आपण पाहू शकतो. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 24 या आकड्यावरती. अजूनही पाहायला गेलं तर 23 धावींची गरज आहे. 16 चेंडू आणि 23 धावींची गरज, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बाहेरून कोणीही आवाज द्यायचा नाहीये, या गोष्टीची नोंद करून घ्यायची आहे. मॅच सुरू करायची विनंती असेल. एनपीबी पावशीपाडा टीम, आपण मॅच साठी तयार राहायचं, या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची आहे. निलेशजी ठाकरे सरांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो निलेशजी ठाकरे सरांची उपस्थिती. चौकार असेल आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 24 या आकड्यावरती. विजयासाठी अजूनही 23 धावांची गरज आहे. सोपं आणि मापक असं आव्हान सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करायचं, टाइम वाचवणं गरजेचं आहे. टाइम वाचवायचं विनंती असेल. आज आपल्याला टोटल 9 सामने कव्हर करायचे, त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मार्गस्थ आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर मात्र चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. रत्नेश देखील आगमन झालं. वेलकम रत्नेश. एक हाडीट फलंदाज आहे, तितकाच सुरेख असं गोलंदाज आहे. त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सबमरीन डिलिव्हरी होती. कुठल्यांवरती चेंडू हिट झाला होता, त्यानंतर थोड्याशा प्रमाणामध्ये खाली राहिला. सरळ एसटी रक्षकाच्या माध्यमातून देखील बीट होत असताना घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती जाऊन पोहोचली आहे 25 या आकड्यावरती. अथक मेहनत जी मात्र केली जातीये. योगेशजी पवार असतील, योगेशजी मसोंडे असतील, मी विशेष असं उल्लेख करेल आतिशचा देखील, ज्याच्या माध्यमातून खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच तो खेळत कुठल्याच संघातून नाहीये, परंतु अगदी पहिल्या चेंडूच्या आधीपासून तो येतोय आणि शेवटचा चेंडू पडल्यानंतर घरी जातोय. यावेळेस फटका चांगला आहे, अप्रतिम फटका आपण पाहू शकतो. फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख झाली आहे. तोपर्यंत आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट होत आहेत. आकाश सर आपण थोडस पाठवायचे, अन्यथा आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. निलेश ठाकरे सर आपण देखील यायचे व्यासपीठावरती. साईनाथ शेठ ठाकरे आपण देखील यायचे व्यासपीठावरती. सागर शेठ लोखंडे आपण देखील यायचे व्यासपीठावरती. शुभम शेठ पवार आपण देखील यायचे व्यासपीठावरती. सर्वांनी यायचे, ऋतिकनी देखील यायचे. राजशेठ विषय आपल्याला देखील विनंती असेल. यावेळेस कॅच कंप्लीट होतीये, फलंदाज बाद होतोय. मॅचची गोल्डन विकेट कॅरी होतीये. सचिन राठोडला पडताय लागते माघारी. फलंदाज बाद, विकेटचं पतन. अजूनही 20 धावांची गरज, 27 धावा धावफलकावरती. चला टीम हर्डल घ्यायचं नाहीये, विनंती असेल. हिरा 11 टीम आपण टीम हर्डल घेऊ नका. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज. अगदी ज्या वेळेला कॅच पकडली त्यावेळेला हिरा 11 टीमने जितकी सुटकेचा श्वास घेतला,
नाही तितकाच श्वास सुटकेचा मी म्हणेल संपूर्ण SPK सुपर किंग्स या संघाने घेतलाय आणि सागरदादा तर नाचायला लागले होते. सागरदादा लोखंडे आपण पाहतोय जे मात्र नाचायला लागले होते. हरकत नाहीये, इमोशन असतात प्रत्येकाला आणि आपले इमोशन जे मात्र आपण दाखवत असतो. क्रिकेटचा खेळ म्हटलं तर इमोशन येतात त्यामध्ये थोडासा रुसवा फुगवा देखील असतो. त्यासोबत पाहायला गेलं ॲग्रेशन देखील पाहायला मिळतो आणि मी म्हणेल ज्यांच्या माध्यमातून सातत्याने क्रिकेटमध्ये ॲग्रेशन आपण पाहत असतो असे आपले साईनाथ शेठ ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यासोबत आपण पाहू शकतो ज्यांच्या माध्यमातून अगदी डोक्यावरती बर्फ आणि त्या सोबतीला तोंडामध्ये साखर असते. अतिशय शांत स्वभाव ज्यांचा आपल्याला पाहायला मिळतो असे आपले निलेशजी सुरोशे. अगदी म्हणतात ना गरीब गाय, अगदी त्यासारखं हे व्यक्तिमत्व. यावेळेस फटका फसलाय, डाऊन दी बॉल फिल्डर आले आणि धक्का बसलाय. बॉल सर हातामध्ये विसावतोय, फलंदाज बाद होतोय. अजून एका विकेटचं पतन, बॅक टू बॅक दुसरा झटका. थँक्यू सो मच निलेश ठाकरे यांचं शुभागमन, त्यांचं स्वागत आहे. 2 मिनटं जोपर्यंत गाडी टेम्पो जी आहे ती आई गावदेवी प्रसन्न प्रेक्षक कक्षामध्ये जाते, बांधावाला देव प्रसन्न प्रेक्षक कक्षामध्ये जाते, तोपर्यंत आपण मॅच थोडीशी डिले करतोय. डिले करायची मला वाटते गरज देखील नाही आहे. नवीन ओव्हर स्टार्ट झाली आहे त्यामुळे तो तेवढा वेळ घेतला जाईल. हा एक विनंती असेल मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून की जी गाड्या आपण पार्क केल्यात त्या गाड्या आपण नियमितपणाने एकदम रेग्युलर पार्क करायचे, सिस्टमॅटिकली याची नोंद करून घ्या. कोणाला अडथळा होईल अशा प्रकारचं कार्य करायचं नाहीये. मेन रोडवरती देखील विनंती असेल गाड्या पार्क करतायत तर नीट पार्क करा, ही विनंती असेल. रितसर पार्किंग आपण करायची आहे. भरपूर सारी मेहनत 3 दिवस आपल्याला पाहायला मिळाली. योगेशजी पवार सर असतील, योगेशजी मसोंडे सर असतील, आकाश सुरोशी सर असतील, साईनाथजी ठाकरे सर असतील, आतिश आमचे असतील, त्यानंतर निलेशजी सुरोशी असतील, राकेशजी वाळिंबे सर असतील, राजजी विशे सर असतील, सागरजी लोखंडे सर असतील, त्यासमवेत शुभम पवार सर असतील आणि भरपूर सारे लोक आपल्याला पाहायला मिळतील. भागेश यांचा सपोर्ट आहे, योगेश दादा मनकरी साहेब त्यांचा मोलाची साथ आहे आणि खऱ्या अर्थानं भरपूर सारं सहकार्य आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासमवेत संपूर्ण ग्रामस्थ मंडळ कांबा त्यांच्या माध्यमातून अथक मेहनत, अथक परिश्रम, अथक जी मात्र मेहनत करण्यात आली आणि त्या मेहनतीतून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते कांबा प्रीमियर लीग. 2 षटकांची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावेंची गरज आहे. प्रति षटकामागे 10.00 ची सरासरी इथून मात्र मेंटेन करावी लागेल. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो, एका बाजूला आपण पाहतोय अभय लसके, दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकर एंड वरती दीपेश आपल्याला पाहायला मिळेल. तर बॉलिंग मार्क वरती आपल्या स्पेल मधील पहिल्या सांघिक कोट्यातील हा तिसरा षटक घेऊन येतोय किरण आपल्याला पाहायला मिळेल. हा षटक खूप इम्पॉर्टंट दोन्ही संघांचा असेल, कारण दोन्ही संघांचं प्रतिबिंब जी मात्र या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो खेळाडू इथून मात्र वर्चस्व गाजवेल त्याचा संघ जो मात्र फ्रंट फुटला पाहायला मिळेल. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅटची एज लागली होती, एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी करण्यात आलं, तोपर्यंत आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होतीये. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय टेम्पो काढून घ्यायची विनंती असेल, टेम्पो जो मात्र काढून घ्या. डॉट बॉलची समाप्ती होती. 11 चेंडूंमध्ये अजूनही 20 धाबींची गरज. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आनंदाचा गजर क्रिकेटचा आपण पाहू शकतो. टेन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जगभर पोहोचवली जाते. कुणालजी म्हात्रे असतील, धनराजजी म्हात्रे असतील, त्यांच्या सोबतीला पाहायला गेलं तर संदीपजी घायाळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. मॅच 1 मिनिट थांबवायची आहे. संदीपजी घायाळ आपल्याला पाहायला मिळतील, सौरभजी कांबळे असतील, त्यासोबत सागरजी भुईर असतील, अरबाज तडवी असतील, ज्यांच्या माध्यमातून
अप्रतिम असा टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येची मात्र धावफलकावरती 27 पाहायला मिळते. 11 चेंडूंमध्ये 20 धावेंची गरज सध्याच्या स्थितीला आपण पाहतो. एका बाजूला दोस्ती 11, दुसऱ्या बाजूला हिरा 11. अस्तित्वाची लढाई आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांच्यासाठी. थोडीशी गाडी बाहेर काढायची आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न. फटका अप्रतिम आहे. बॉल चालाय स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारेषा पलीकडे संघर्षाचा बिगुल वाजवणारा संघर्षमय चौकार येतोय अभय लचकेच्या पॅट मधून. चौकार जो मात्र पाहायला मिळतो आणि चौकारानंतर टीम हर्डल घेण्यास भाग पाडलेला आहे, कारण मॅच रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळतीये. शेवटच्या चेंडू पर्यंत मॅच झाली ती मात्र शंका नाहीये. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 10 आणि जिंकण्यासाठी अजूनही 16 धावेंची गरज. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेला 4 चांद लावायचं काम ही मॅच देखील करतीये. दोन्ही संघांसाठी करो या मरो अशी सिच्युएशन असेल. विनंती आहे सर्व मान्यवरांना आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. ग्रामस्थ मंडळ खांबा आयोजित खांबा प्रीमियर लीग 2023 थरार आपल्याला पाहायला मिळतोय. 2024 थरार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 31 या आकड्यावरती गोलंदाज तयार आहे. पुनश्च एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. खुलवट टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न ड्राईव्ह करण्यात आला होता. एकाच धावेवरती समाधान जे मात्र मानावं लागते. 32 धावा धावफलकावरती आहेत. 9 चेंडूंमध्ये अजूनही 15 धावेंची गरज. इथून प्रत्येक डॉट बॉल सुटकेचा निश्वास देईल हिरा 11. त्यासोबतच जर पाहायला गेलं तर आपण पाहू शकतो SPK सुपर किंग संघासाठी देखील सुटकेचा श्वास असेल, कारण हिरा 11 संघ जर जिंकला तर मात्र SPK सुपर किंग्स पुनश्च एकदा जीवित होईल प्ले ऑफच्या रेसमध्ये. मागच्या वर्षी देखील असंच आपल्याला पाहायला मिळालं होतं. आउटसाइड चान्स होता SPK सुपर किंग्स या संघाला. तिथून मात्र बॉल आउट मध्ये ते क्वालिफाय झाले आणि त्यानंतर मात्र फायनल मध्ये देखील आले होते. मोठा फटका मारायचा प्रयत्न दीपेशच्या माध्यमातून. चेंडू बॉडीला ब्रश होतोय. लिगबाजच्या स्वरूपात 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. धावसंख्या धावफलकावरती लिगबाजच्या स्वरूपामध्ये जाऊन पोहोचली आहे. 33 या आकड्यावरती 14 धावेंची अजूनही गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 8 चेंडू आणि 13 धावेंची गरज असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती असणार आहे. इथून कुठला संघ जो मात्र विजयी होईल, कुठल्या संघाला इथून मात्र हार पत्करावी लागेल, हा मोठा प्रश्न आहे. येणारे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट असतील दोन्ही संघांसाठी. 8 चेंडू आणि 13 धावेंची गरज. बॉलिंग मार्क वरती किरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभय लचके जिच्या माध्यमातून एक षटकार आणि एक चौकार आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न करण्यात आला होता. बॉल मिड विकेटला ट्रॅव्हल होतो. 1 धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. 35 रन ऑन दी स्कोर कार्ड. 7 चेंडूंमध्ये अजूनही 12 धावेंची गरज आहे. थोडस करेक्शन असेल. 8 बॉल 14 पाहिजे होते आणि आता 7 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज आहे. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खांबाकरांचं मान अभिमान स्वाभिमान जपणारी क्रिकेटची स्पर्धा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण सर्व पाहू शकतो. 7 चेंडूंमध्ये 12 धावेंची गरज. डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने 3 षटकांचं वाजवी खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 35 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 12 धावेंची. असं म्हटलं जातं की तालीमें नहीं दी जाती परिंदों को उड़ानों की, वो खुद ही तय करते मंजिलें आसमानों की. बस पंखी काफी नहीं है उड़ानों के लिए, हौसले भी चाहिए आज ये टार्गेट चेस करने के लिए. मैदानाच्या आतमध्ये कुठला संघ इथून विजय होईल हे आम्हाला माहित नाहीये, परंतु इथून मात्र विजय क्रिकेटचा होईल. इथून मात्र विजय
खांबा प्रीमियर लीगचा होईल आणि इथून मात्र विजय ग्रामस्थ खांबा यांचा होईल या ती मात्र शंका नाहीये. येणारे 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. मॅच अटीतटीची पाहायला मिळते. शेवटच्या षटकामध्ये मॅच येऊन टेपली आहे आणि समीकरण 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. डीप मध्ये आपण 5 खेळाडू पेट्रोलिंग करत असताना पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट असेल, डीप मध्ये काऊ कॉर्नर असेल, डीप मध्ये वाडिश लॉंग ऑन असेल, डीप मध्ये आपण पाहतोय ऑन साइडला लॉंग ऑन असेल आणि त्या सोबतीला एक्स्ट्रा कव्हर आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये ऑफ साइडला दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लॉंग ऑफच्या फिल्डरला जे मात्र मिड ऑफला ढकलण्यात आलंय आतमध्ये जे मात्र घेण्यात येतोय. थोडीशी वॅकंट एरिया आपल्याला पाहायला मिळतीये. मोठा फटका मारायचा प्रयत्न कुणालच्या माध्यमातून जजमेंट खराब आहे. फिल्डिंग आपण पाहतोय खराब पाहायला मिळते. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकारी येतोय फलंदाजाच्या पॅटमधून. येणारी चेंडू 5 आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची गरज. दरम्यान आपण पाहू शकतो ऍडव्होकेट विलासजी सुरोशी साहेबांची देखील उपस्थिती. यायचे दादा आपण व्यासपीठावरती. फुलटॉस चेंडू होता, पुल करण्यात आलाय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते स्क्वेअर लेग मध्ये. तोपर्यंत एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु सिंगल वरतीच समाधान मानावं लागतं. सिंगलच्या मदतीने आपण पाहू शकतो धावसंख्या जी मात्र धावफलकावरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली 40 या आकड्यावरती. या मॅच मध्ये जर पाहायला गेलं आपल्याला परेश व्यापारी सर जितके आपल्या संघाला सपोर्ट करत नसतील ना, सागर लोखंडे सर त्यापेक्षा 10 पट त्या संघाला सपोर्ट करतायत. अगदी सांगतायत सागरदादा बनकरी देखील हिरा 11 संघाला सपोर्ट करतायत. हीच मजा आहे फ्रँचायझी क्रिकेट आपण म्हटलं तर. अशा प्रकारचे समीकरण सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. 365 दिवस जे मात्र एकत्र खेळत असतात. आणि यावेळेला फलंदाज बाद होतोय. अजून एका विकेटचं पतन. यू मिस आय विल डेफिनेटली. तिसरा झटका बसतोय. आपल्याला पाहायला मिळेल येणारी चेंडू 3 जिंकण्यासाठी 7 धावेंची गरज. कॅच नाही तर ती मी म्हणेल की मॅच होती जी कॅच पकडण्यात आली होती. आपण पाहू शकतो सचिनची ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि तिथून मात्र मॅच टर्न झाला. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झालं आणि त्यानंतर मात्र अभय आणि लक्ष्मण याला परतीचा प्रवास करावा लागला. साई ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज जे मात्र नैतिक ज्याच्या माध्यमातून अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. मोठा फटका मारायचा प्रयत्न होतोय. बॉल चालला ऑन साइडला लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव झाली कंप्लीट. प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या साथीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 42 या आकड्यावरती. 2 चेंडूंमध्ये 5 धावेंची गरज आहे. टीम रनल जास्त घ्यायचं नाहीये. विनंती असेल थोडस सहकार्य करा. तिसरी विकेट जी दीपेशची लक्ष्मण यांची पडली होती त्यावेळेला जर पाहायला गेलं ना मी म्हणेल सागर लोखंडे खूप जास्त खुश झाले होते आणि त्यावेळेस सॉन्ग प्ले झाला होता त्यावेळेस मात्र देखील लागले होते. दोन चेंडू 5 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होती आहे.
आणि आता समीकरण येऊन टेपलंय. एक चेंडू आणि कंपल्सरी 5 धावेंची गरज. अप्रतिम अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये आणि त्या स्पर्धेला 4 चांद लावायचं काम केलं जातंय या मॅचच्या माध्यमातून. एका बाजूला दोस्ती 11, दुसऱ्या बाजूला हिरा 11. येणारा एक चेंडू, 5 धाव्यांची गरज. सर्वांना विनंती असेल एकदा या चेंडूसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मित्रांनो. येणारा एक चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्क वरती नैतिक असेल, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल जय असेल. गोल्डन षटकार येईल का हा मोठा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो डॉट बॉल फेस होईल का, सिंगल डबल येईल का हा मोठा प्रश्न असेल. येणारा एक चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. आपण पाहू शकतो विकास दादा त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्या सोबतीला त्यांचे चिरंजीव ते देखील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. नैतिक बॉलिंग मार्क वरती तयार आहे. डॉट बॉलची समाप्ती होती आणि अशा रीतीने मॅच विजयी होतोय हिरा 11 संघ. अभिनंदन हिरा 11.